मिरजेत वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम, 86 वाहनधारकांवर कारवाई। शहर व परिसरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहनधारकांविरोधात धडक मोहीम राबवत 86 वाहन चालकांवर कारवाई केली। बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात झालेल्या या कारवाईत ट्रिपल सीट अल्पवयीनांकडून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, नंबर प्लेट नियमभंग आदी विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनेनुसार मिरज वाहतूक नियंत्रण शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत तसेच अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांनी ही कारवाई केली। या मोहिमेत ट्रिपल सेटसाठी 14, नंबर प्लेट नियमभंगासाठी 9, मोबाईलवर बोलत वाहन चालवण्यासाठी 3, धोकादायक माल वाहतुकीसाठी 3, डार्क ग्लाससाठी 2, सीट बेल्ट न वापरल्या प्रकरणी 2, विनापरवाना व अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याप्रकरणी 8, इतर वाहतूक नियमभंगाच्या 46 अशा एकूण 86 केसेस करण्यात आल्या। यावेळी सांगली जिल्हा पोलिसांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने न देण्याचे आवाहन केले। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि वैध वाहन परवाना प्राप्त झाल्यानंतरच वाहन चालवण्यास परवानगी द्यावी, तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी सांगितले की रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढत आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 मिरज। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत। तर त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी।